उपयोग मी गाईज कसं आहे मी आहे तुमचं व्हायचं गाईज. आता तुम्ही जस्ट बघू शकता या व्हिडिओमध्ये आज जस्ट मी कुठे आलो नाही. जस्ट आम्ही थोडे हॉरर पॉडकास्ट टाईप हॉरर स्टोरी असे आम्ही हे ऐकून आहे. सांगेन मी त्याला हॉरर स्टोरी. मग आता तुला बघूया बसूया मस्त हॉरर स्टोरी थोडी ऐका. तुम्ही पण ऐका ही हॉरर स्टोरी त्याला बसूया. हां तसं मी काय सांगितलेलं तिकडे तिकडे होऊन जाणार इकडे पण असं नाही. आता जस्ट आपण हॉरर स्टोरी बघूया. तो जी काही जी हॉरर स्टोरी आहे ना ती हॉरर स्टोरी आहे ना त्याच्यात जायचं एक फॅमिली नाही भजनगिरी माहिती भजनगिरीचा कसं आहे हे तर त्यांचं ऑर्डर येतात ना इकडे तिकडे भजनमध्ये. आणि त्याचं कसं तो एक होता ना जो माणूस हे इकडे बस तिकडे कुठं आहे हा बघा येत आहे. हां तो जो माणूस होता ना तो माहिती आहे काय बघायचं की त्यांना कसे भजन यायचे भजनचे ऑर्डर यायचे ना भजनचे ऑर्डर्स यायचे. मग ते काळचं जेव्हा त्यांना एक त्यांची जी वाडी होती आणि त्या वाडीमध्येच त्यांना असे ऑर्डर यायचे त्याचे. मग त्यांना ना एक हे आला टाईप एक ऑर्डर आला पण तो दुसऱ्या गावात होता का दुसऱ्याचा. आणि तेव्हा शुद्ध गणपतीला कसं हे आपण जातो ना असे भजन करायला बोलवतो यासाठी भजन करायला बोलवतो. आणि शपथ दिसतच नाही हां बा हां तसं भजन करायला बोलवतो ना भजन करीन ना. मग ती लोक घ्यायचे रस्त्यात आणि त्यांच्याकडे कशी एकच गाडी होती महिंद्रा करून गाडी होती त्यांच्याकडे. मग काय केलं नाही महिंद्रा थार थोडी नव्हे महिंद्रा करून एक गाडी होती. मग त्या लोकांनी काय केलं जी ही होती ना लहान मुलं जी होती त्या लोकांना त्यांनी गाडीत पाठवली. आणि जी लोक मोठी टणकी माणसं होती ते लोक चालत आली. माझ्या 7-8 जण असतील 7-8 जण. मग ते लोक चालत येत आहेत ते लोक चालत 5 मिनटाच्या अंतरावर त्यांना त्यांची गाडी दिसली पलटलेली होती. आणि जी माणसं होती त्याला काढायची बघते. मग ते लोक गेले धावत थोडं काढायला बघतात निघतच नाही. मग तो जिकडे त्या लोकांना भजन जायचं होतं जो तो मालक होता त्या मालकाला त्या लोकांनी जो होता ना माणूस त्या माणसाला त्यांनी कॉल केली. मग कॉल केल्याच्यानंतर काय झालं मग काय कॉल तर ती लोक बोलली की हां आता असं येऊ नाही शकत इकडे गाडी अडकली. मग तो माणूस बोलला की हां थांबा मी येतो 2 मिनटात. तो 2 मिनटात आला. तो बोलला आता तुम्ही काढू नका असू दे तुम्ही लोक निघून जा व गाडी इकडे असू दे तुम्ही लोक निघून जा. ते लोकांना वाटलं का हां निघून जातं असेल तर मुलं पण होते. मग निघाली ती लोक. आणि तो जो माणूस होता तो एक माणूस होता त्याला आहे ना चालतात एक त्याचा म्हणजे जिकडे तुमची गाडी असल्या तिकडे साईडला एक थोडासा पुढे गेल्यावर एक वाडाचा झाड होता. त्या वाडाचा झाड त्याने बघितला. मग नंतर पुढे चालतात. मग त्याला पाठी बघते त्याला ती गाडी दिसली त्यांचीच गाडी महिंद्रा. आणि तो वाडाचा झाड दिसला. त्याला की ते बघ ते गाडी जाते ते त्या म्हणजे त्याला काय असं एवढं माहिती नव्हतं ते मध्ये. मग तो गेला तो बोलतो दादा ती गाडी बघ ना आता जस्ट आपण चालत होतो थोडं 5 मिनटं झाले गाडी आपल्या पाठी कशी आहे. अरे तो वडाचं झाड आहे तो. त्या दादा बोलला काय नाही अरे ते वडाचे झाडं असतील असेच त्याच लाईनी कसे लावले असतील. मग तेव्हा त्याला काय असं वाटलं नाही ते म्हणाले. मग नंतर परत चालतात 5 मिनटाच्या अंतर त्याला परत ते पाठी बघितलं ना पाठी त्याला परत ती गाडी त्यांची दिसली वडाचं झाड दिसला. तो मग जातो बघा इकडे बसला तो फाटली. मग मी असं सांगतो. मग ते कसं झालं. आणि मग थोड्या वेळाच्या नंतर ते लोक काय केलं त्याने मग तो गेला त्यांचा ते जे काका होते त्यांना सांगायला गेला. त्यांना बोललं की काका ते बघा ना ते गाडी दिसते नुसती गाडी दिसते थोडा वेळ. तर काका बोलले तू काय बोलू नको ह्याच्याबद्दल मी तुला उद्या सांगतो
तू फक्त पुढे बघ आणि चालत राहा. जसे ते काका बोलले तर केला, चालत बसला चालत बसला चालत बसला चालत बसला काय. आणि मग थोड्या वेळाच्या नंतर ते लोक 1 तासाच्या नंतर ते लोक आली गावी आली. तो झोपला. उद्याच्या वेळी तो गेला काकाला सांगायला, काका हे मी तुम्हाला सांगितलं ना काल ते गाडी दिसत होती, तर तसं तो बोलला. आणि मग तसं बोलल्याच्या नंतर आपलं काका बोलले तो चकवा असतो. चकवा काय असतो की त्यात तो एका जागात फिरतो. आणि मग काका बोलले की ह्याच्याबद्दल मला एवढं नाही माहीत, तुझा आणि त्या बाबांना सांग. ते बोलले कोणते बाबा? तो बोलला ना ते कोणते बाबा. मग ते काका बोलले की ते बाबा जे म्हणजे जे ओल्ड पीपल्स असतात, जे गावातच असतात, त्याचं शिक्षण सगळं गावात झालं असेल ते माणसं ते गेलं बाबांनी. तो आणि बाबांकडे बोलले की बाबा चकवा काय असतो? मग बाबा बोलले की चकवा एक माणसाला हे असतो, तो माणसाला काही करत नाही, पण जो माणूस असतो तो एका जागेवर फिरत बसेल. मग बाबा काय त्याला काय जास्त बोलले नाही. बोलले म्हणजे एवढं काय बोलले नाही, त्याने तो अजून घाबरेल. मग नंतरला काय झालं, तो असं चालली त्यांची बातचीत चालली. मग नंतरला ते काका गेले, जे काका होते आणि ती लोक सगळी पूर्ण त्यांची टीम गेली तिकडे जिथे भजन करायचं होतं आता वडाचा तिकडे गेली. त्या लोकांनी त्यांना माफी मागली, जो त्या दुसऱ्या गावचा राखणदार असतो त्याची त्या लोकांना माफी मागली की येऊन चुकलं आहे. मग नंतरला ते लोक गाडी काढायला गेली. मग गाडी काढायला गेली, ते गाडीला काढायला ती निघतच नव्हती. 15 मिनटं लावून ती गाडी फक्त त्या ड्रायव्हरने एक घेरवर त्याने काढली ती गाडी. म्हणजे कशी म्हणजे आता तुम्हाला काहीतरी असेल ना रात्रीच्या वेळेला भूतप्रेत असतात, त्याला आपल्याला नाही माहीत ते कुठे असतात, ते कोणालाच नाही माहीत. मग काय गेले निघाले. मग 2-3 दिवस आहे ना जो गाडी चालवत होता ना ड्रायव्हर जो होता त्या गाडी चालवतो, तो थोडा म्हणजे टाईप मेंटली हे झालं, पागल. तर थोड्या दिवसानंतर तो म्हणजे परत ठीक झाला. आणि त्या लोकांनी हे केलं, देवाशी मतलब प्रार्थना केली की असं परत कोणासोबत होय ना. आणि त्या लोकांनी जास्त तर त्यांची वाढीतच ठेवले. त्या लोकांनी आपले भजन गावात जास्त नाही ठेवले. आणि इकडे आपली जी आहे स्टोरी ती संपते. अशी अजून मी भरपूर स्टोरी आणेल. जर तुमची रिक्वेस्ट असेल तरच कॉमेंट मला सांगा. जर तुम्हाला अजून असे स्टोरी हॉरर पाहिजे तर मला सांगा.